आता या ठिकाणी पहा असा प्रश्न आहे पहा दे रो विथ ग्रेट कोऑर्डिनेशन आणि काय द राव बिटवीन द two brothers has handled त्या ठिकाणी दोन वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले आहे तर रोल अंडरलाईन केली त्या ठिकाणी रोल अंडरलाईन केलेला आहे आणि असा प्रश्न विचारला आहे the underlined words respectively rhyme underlined words respectively rhyme अंडरलाईन केलेले शब्द कसे आहेत go and now असा हा प्रश्न असणार आहे now and go both with go and both with now इन्हें शब्द सारखे वाटतात फरक काय आहे they row with great coordination हा प्रश्न आहे and the love between the two brothers has been ended यातले नाव नाही वर पार रो म्हणजे काय करणे वर बाळायचे वर धरणे याचा विचार कसा होतो रो आणि द राव बिटवीन द टू ब्रदर्स राव म्हणजे कडाक्याची मांडणी त्याचा विचार होतो राव त्याचा विचार कसा होणार आहे राव आणि काय म्हटलं अंडरलाईन वर्ड्स रिस्पेक्टेड रॅम जो सेम मगाशी प्रश्न पाहिला तो सेम आहे रो आणि रावला काय असेल गो अँड नाव त्याचा विचार आहे गो याचा विचार आहे नाव याचा विचार आहे नाव याचा विचार आहे गो इथं बोध विथ गो म्हणजे गो आणि गो दोन्ही पण गो आणि बोध विथ नाव म्हणजे नाव आणि नाव तुम्ही उत्तर मला सांगू शकता म्हणजे पहिले शब्द कारण याचा उच्चार रो म्हणजेच गो आणि राव म्हणजेच नाव एवढा सोपा आहे